श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्यानं काय घडतं, या पूजेचं धार्मिक महत्त्व काय आहे, ही पूजा का केली जाते, तिच्या मागील कथा काय आहे आणि ही पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिव, भगवान विष्णू आणि इतर देवी देवतांचा विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की श्रावण महिन्यात केलेली भक्ती, जप, तप आणि दान याचं फळ अनेक पटीनं वाढून मिळतं. भगवान सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक स्वरूप आहेत. सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे संपूर्ण सृष्टीचं पालन करणारे परमेश्वर. जो भक्त मनापासून सत्यनारायणाची पूजा करतो त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान निर्माण होते. आजकाल घरांमध्ये नवीन घर घेतल्यावर, लग्नानंतर, वाढदिवसानिमित्त किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा केली जाते. परंतु श्रावण महिन्यात ही पूजा करण्याचं महत्त्व अधिक मानलं जातं. श्रावण महिन्यात वातावरण सात्विकता वाढलेली असते. मंदिरामध्ये घंटानाद, मंत्रजप आणि भजन सुरू असतात. अशा पवित्र वातावरणात भगवान विष्णूंची पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की सत्यनारायणाची पूजा केल्याने नेमकं काय घडतं. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील नकारात्मक विचार दूर होतात, कुटुंबामध्ये प्रेम वाढते आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होते. अर्थात पूजा ही केवळ चमत्कार घडवण्यासाठी नसते. पूजा म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचारांचा एक मार्ग असतो. जर आपण पूजेसोबतच चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर जीवनात यश मिळवण्याची शक्यता वाढते. सत्यनारायणाची पूजा करताना सर्वप्रथम घराची स्वच्छता करा, देवघर सजवा आणि भगवान सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती पाटावर स्थापित करा. त्यानंतर कलश स्थापन करून भगवानांचे पूजन करा. पूजेमध्ये फुले, हळद, कुंकू, अक्षदा, तुळशीपत्र, नारळ, फळे आणि पंचामृत अर्पण केले जातात. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीपत्राचं विशेष महत्त्व आहे. यानंतर सत्यनारायणाची कथा वाचली किंवा ऐकली जाते. या कथेमध्ये अनेक प्रसंग सांगितले आहेत. एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना विचारले की पृथ्वीवरील लोकांचं दुःख कसे दूर होईल. त्यावेळी भगवान विष्णूंनी सत्यनारायण व्रताचं महत्त्व सांगितलं. या कथेमध्ये एका गरीब ब्राह्मणाची गोष्ट सांगितली आहे. त्या ब्राह्मणाने श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा केली आणि त्यांच्या जीवनातील दुःख दूर झाले. त्यांना सुख आणि समृद्धी प्राप्त झाली. त्यानंतर एका व्यापाऱ्याची कथा सांगितली आहे. व्यापाऱ्याने सत्यनारायणाची व्रत करण्याचे वचन दिले होते, पण तो ते विसरला. त्यामुळे त्याला अनेक संकटांना सामना करावा लागला. नंतर त्याने भक्तिभावाने पूजा केली आणि त्याची सर्व संकटे दूर झाली. या कथेतून आपल्याला सत्य, श्रद्धा आणि भक्ती यांचं महत्त्व समजतं. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सत्याचा मार्ग सोडू नका, हा संदेश सत्यनारायण कथा देते. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असला तरी गुरुवार, पौर्णिमा आणि एकादशी या दिवशी सत्यनारायणाची पूजा विशेष शुभ मानली जाते. पूजेच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्या. राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहा. गरजू लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान करा. असं मानलं जातं की दान केल्याने मनातील अहंकार कमी होतो आणि माणसांमध्ये प्रेम आणि दयाभाव वाढतो. श्रावण महिन्यात भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं. या मंत्राच्या जपामुळे मन शांत होतं आणि भक्ती वाढते. सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ग्रहण करावा. आजच्या धावपळीच्या जीवनात मनशांती मिळणे खूप कठीण झालं आहे. अशा वेळी
पूजा, प्रार्थना आणि भक्ती यामुळे मनाला आधार मिळतो आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा, कोणतीही पूजा करताना अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही मनापासून सत्यनारायणाची पूजा केली, आपल्या कुटुंबावर प्रेम केलं आणि इतरांना मदत केली तर तुमचं जीवन आनंदी आणि समाधानी होऊ शकतं. चला तर मग या पवित्र श्रावण महिन्यात भगवान सत्यनारायणाची भक्तिभावाने पूजा करूया आणि सर्वांच्या सुखशांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करूया. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.